की पोटाची भाषा म्हणून, रोजगाराची भाषा म्हणून, ज्ञानाची भाषा म्हणून, तंत्रज्ञानाची भाषा म्हणून जर मराठीला स्थान मिळवायचं असेल तर तुम्हाला केवळ अस्मितेच्या भांडवलावर काम नाही करता येत. किंवा पालकांना असं वाटतं की मुलांना इंग्रजी का शिकवायचं, तर मेडिसिन आणि इंजिनिअरिंगला त्याला जाता आलं पाहिजे. म्हणजे असं लोकांना वाटत नाही की बाबा एखाद्याला पत्रकारिता शिकायचं तर त्याला इंग्रजी लागेल, एखाद्याला इतिहास शिकायचा तर इंग्रजी लागेल. आपण आपल्या डोक्यात इतकं पक्क गृहीत धरलंय की ज्याला कला शाखेला जायचंय तो मराठीत शिकलं तर काय प्रॉब्लेम होणार नाही. ते जे नवं असं मराठीचं राजकारण, संस्कृतीकरण आणि अर्थकारण आहे त्याला मी मराठी कारण असं म्हणतो. नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत वर्तमानमध्ये मी संध्या लिमये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, सध्या आता महाराष्ट्रामध्ये सर्वत्र साहित्य संमेलनाचे वारे वाहू लागलेले आहेत. आता सध्याच काही दिवसापूर्वी विश्व मराठी साहित्य संमेलन झालं पुण्यामध्ये. आता दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या भाषेला यावर्षी अभिजात दर्जा मिळालेला आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि आज तर मराठी राजभाषा दिन आहे, या सर्व अनुषंगाने आपण प्राध्यापक दीपक पवार सरांशी मुलाखत घेणार आहोत. तर सर, वर्तमानमध्ये तुमचं खूप स्वागत. सर, गेली 25 वर्षाहून अधिक काळ मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून मराठी ज्ञानभाषा व्हावी यासाठी अनेक उपक्रम राबवत आहेत. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे ते प्रमुखही आहेत. तर या अनुषंगाने मुलाखत घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये त्यांच्या इतकी योग्य व्यक्ती कोणी नाही असं आपल्याला वाटतंय. तर आज आपण सरांशी मराठी भाषेचं आता जे सद्यस्थिती आहे आणि भविष्य काय आहे याविषयी जाणून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांचं मराठी अभ्यास केंद्राचं गेली 25 वर्ष सुरू असलेलं काम. तर सर, मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून तुम्ही गेली 25 वर्ष खूप उपक्रम करत आहात आणि मराठी ज्ञानभाषा व्हावी हे तुमच्या त्या अभ्यास केंद्राचं स्वप्न आहे. तर त्याच्या विविध उपक्रमांविषयी आम्हाला सांगा. मराठी अभ्यास केंद्र आम्ही 2009च्या आसपास अधिकृतरित्या स्थापन केलं, पण आम्ही सगळे लोक 2010 पासून काम करायला सुरुवात केली. पण आम्ही जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा रामकृष्ण मोरे शालेय शिक्षण मंत्री होते आणि त्यांनी 11वी-12वीच्या टप्प्याला मराठीला माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय द्यायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला मराठीचे प्राध्यापक एकत्र जमले होते त्या सगळ्याला विरोध करण्यासाठी. मी राज्यशास्त्र हा विषय शिकवतो. माझ्या काही मित्रांच्यामुळे त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि त्यावेळेला असं माझ्या आणि माझ्याबरोबर माझे जे दुसरे सहकारी, माझे शिक्षक असते डॉक्टर प्रकाश परब, आणि त्या दोघांच्या असं लक्षात आलं की ह्या आंदोलनामध्ये यश का नाही आलं याचं कारण त्यावेळेला सरकारने अशी एक भूमिका घेतली की हे जे कोणी मराठीचं आग्रह धरणारे लोक आहेत हे सगळे मराठीचे पोटार्थी प्राध्यापक आहेत, त्यामुळे हे सगळे फक्त नोकऱ्या जाऊ नयेत म्हणून बोलतायत. हा एक आक्षेप होता. दुसरं म्हणजे वर्तमानपत्रांमधून पण अशा प्रकारच्या लेखा मला प्रसिद्ध झाल्या की जेव्हा बहुजनांना संस्कृत शिकायचं नव्हतं तेव्हा यांनी संस्कृत शिकू दिलं नाही. आता इंग्रजी शिकायचं आहे तर इंग्रजी शिकू देत नाही. माहिती तंत्रज्ञान शिकायचं तर माहिती तंत्रज्ञान. त्यामुळे हा सगळा ब्राह्मणी काव आहे. तर या सगळ्या ह्याच्यामुळे ते आंदोलन पूर्णतः फसलं आणि ते आंदोलन फसल्यावर असं आमच्या लक्षात आलं की अशी प्रासंगिक आणि सेलिब्रिटींना घेऊन केलेली आंदोलन यशस्वीच होत नाही. तर तुम्हाला संस्थात्मक काम केलं पाहिजे. मग मी आणि डॉक्टर प्रकाश परब आम्ही शांताराम दातारांच्या बरोबर न्यायालयीन मराठीचं काम केलं 2-3 वर्ष आणि तिथे आम्हाला असं लक्षात आलं की हे स्वतंत्र काम, हे जे मराठीचं काम आहे हे काम करण्यासाठी आपल्याला मराठीत एक भाषा, संस्कृती, राजकारण या सगळ्याचा एकत्रित वेध घेणारं काम केलं पाहिजे. मग आम्ही मराठी अभ्यास केंद्राची स्थापना केली. मराठी अभ्यास केंद्राचं घोषवाक्य, बोधचित वाक्य श्वास मराठीचा ध्यास महाराष्ट्राचा असेल आणि त्यामुळे आमचा आग्रह सातत्यानं मराठीचा आहे. आम्ही कृती गटांमधून सुरुवात केली, म्हणजे मराठी शाळा आहेत, न्यायालयीन मराठी आहे, प्रशासकीय मराठी आहे, तंत्रज्ञानातलं मराठी आहे. असं आम्ही आता जवळपास 2009ला अधिकृत स्थापना झाल्यापासून आता 2025 पर्यंत आम्ही सगळे काम करतो. आम्हाला असं लक्षात आलं की पोटाची भाषा म्हणून, रोजगाराची भाषा म्हणून, ज्ञानाची भाषा म्हणून, तंत्रज्ञानाची भाषा म्हणून जर मराठीला स्थान मिळवायचं असेल तर तुम्हाला केवळ अस्मितेच्या भांडवलावर काम नाही करता येत, तुम्हाला अभ्यास करायला लागतो. आणि म्हणून केंद्राच्या नावात अभ्यास आहे आणि आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पाठ्यवृत्ती लोकांना मिळवून दिल्या. म्हणजे आतापर्यंत आपल्याकडे असं आहे की समाजवाद्यांमध्ये, डाव्यांमध्ये पूर्णवेळ कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ स्वयंसेवक आहे. भाषेच्या कामामध्ये पूर्णवेळ स्वयं कार्यकर्ता असला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली आणि आम्ही 3 ते 4 लोकांना, म्हणजे आरती नावाच्या एका मुलीला आम्ही पाठ्यवृत्ती दिली, तुषार पवार नावाचं माझं एक सहकारी होतं त्याला पाठ्यवृत्ती मिळवून दिली, साधना गोरे
माझी सहकारी आहे, तिला पाठ्यवृत्ती नाही, पूर्ण वेळ भाषेचं काम करू शकला पाहिजे एखादा माणूस, अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही काम केलं. हो. मराठी शाळांच्या परिषदा घेतल्या. हम्म. आता कदाचित तुम्ही पाहिलं असेल, आम्ही मराठी शाळांच्या पालकांचं संमेलन हो हो गेली 5-6 वर्ष घेतो. हा. न्यायालयीन मराठीसाठीच्या महाराष्ट्रात परिषदा घेतो. हम्म. म्हणजे जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयात 100% मराठीकरण झालं पाहिजे, हो. अशी भूमिका शांताराम दातारांनी घेतली. आम्ही तिचं अनुकरण केलं नाही. हम्म. पण ते करत करत मग उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा म्हणून पण मराठीला स्थान मिळालं पाहिजे, हो. अशा प्रकारचं काम आम्ही केलं. हम्म. मराठीचा जाहीरनामा आम्ही पहिल्यांदा 2009 मध्ये पसंत केला. म्हणजे राजकीय पक्ष त्यानंतर मराठीचे मुद्दे त्यांच्या जाहीरनाम्यांमध्ये टप्प्याटप्प्यानं घालायला लागलेले आहेत. या प्रकारचं, ज्याला इंग्रजीमध्ये आपण ऍडव्होकसीचं काम म्हणतो, लोक आणि मराठीमधनं मध्ये धोरण वकिलीचं काम म्हणतो, अशा प्रकारचं काम मराठी अभ्यास केंद्राने केलं. आणि आम्ही एनजीओ चालवत नाही, आम्ही स्वयंसेवी संस्था चालवत नाही. आमचं असं म्हणणं आहे की आम्ही अभ्यासपूर्ण काम करणारी चळवळ चालू, आणि आम्ही जे काम करतो आहोत ते काम मूलतः राजकीय आहे. पण राजकीय आहे म्हणजे सत्तेचं राजकारण या अर्थाने राजकीय आहे असं नाही. तर मराठीचं तुम्ही काहीही काम करायला घेतलं तर त्याचे राजकीय पडसादच उमटतात. त्या अर्थाने मराठी अभ्यास केंद्र ही नागरी समाजातली जरी प्राथमिकतः दिसणारी संस्था असली तरी राजकीय भान जाग असलेली आणि स्वतःच असं एक राजकीय सांस्कृतिक तत्वज्ञान असलेली अशी संस्था. तर सर, या अनुषंगाने म्हणजे या चळवळीमध्ये किंवा संस्थेमध्ये कोणाला व्हॉलंटिअरली काम करायचं असेल तर मग काय, त्याच्यासाठी काय करायला लागेल? आता आम्ही काय करतो की आम्ही लोकांना आवाहन करतो की मराठी अभ्यास केंद्र आतापर्यंत स्वतःची भाड्याने घेतलेली अशी जागा सध्या नाही. पण आम्ही आता असं करतो की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आता इंटर्नशिप नावाची गोष्ट आहे. तर आम्ही लोकांना आवाहन करतो की तुम्ही तुमचा जो इंटर्नशिपचा कालावधी आहे तर 1 महिनाभर 2 महिनाभर मराठी अभ्यास केंद्रासाठी लागणारं सर्वेक्षण करायला पाहिजे. मराठी अभ्यास केंद्राला लागणारा पत्रव्यवहार तुम्ही करून द्यायला पाहिजे. माहितीच्या अधिकारातून आम्ही सरकारला काही प्रश्न विचारतो, सरकारशी जोडलेल्या यंत्रणांना विचारतो. तर त्या माहितीच्या अधिकारासाठीचं प्रशिक्षण आनंद भंडारी नावाचं माझं सहकारी देतो. तर त्या प्रकारच्या प्रशिक्षणातलं काम करायला, असं या पद्धतीने काम करणारी जी कोणी तरुण मुलं आहेत. कारण आता असं दिसतंय की मराठीबद्दल ज्यांना काही वाटत आहे असे लोक साठी उलटलेले आहेत, आणि अशा माणसांची सहानुभूती आवश्यक आहे पण पुरेशी नाही. त्यामुळे मराठी बद्दलची सक्रिय सहानुभूती कोणत्या वयोगटातल्या लोकांना पाहिजे, तर 20-25ची जी मुलं आहेत, 30-35चे जे तरुण आहेत, त्यांची सहानुभूती मिळणं आणि त्यांची कृतीशील सहानुभूती मिळणं, यासाठी जे लोक आमच्या सोबत येतील ते आम्हाला हवे आहे. दुसरं म्हणजे मराठी अभ्यास केंद्राचं सगळं काम लोकवर्गणीतनं चालतं. म्हणजे आम्ही राजकीय पक्षांवर आधार उभारलेलो नाहीये, आमचं काम चालू नाहीये. कॉर्पोरेट्स कडनं आम्ही पैसे घेत नाही. आम्ही कार्यक्रम करतो, लोकवर्गणी थाळी फिरवल्यासारखं आम्ही लोकांकडनं पैसे घेतो. पालक संमेलन असेल तेव्हा लोकांकडनं त्या घेतो. त्यामुळे आमच्या कामामध्ये प्रकल्पनिहाय जर कोणाला रस असेल, म्हणजे मराठी शाळांचं सर्वेक्षण आहे, ग्रामीण भागातल्या मराठी शाळांचं सक्षमीकरण आहे, न्यायालयीन मराठीसाठी वकिलांच्या कार्यशाळा आहे, माहितीच्या अधिकारांच्या कार्यशाळा आहे, किंवा मराठी माणसांच्या उद्योजकतेसाठी एखादं प्रशिक्षण वर्ग आहे, किंवा मराठी माणसांची नव्या काळातली विचारसरणी काय असावी याच्याबद्दलच्या काही निवासी कार्यशाळा, अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये ज्यांना कुणाला असं वाटतंय की हा प्रस्ताव चांगला आहे, या प्रकारच्या कामामध्ये मदत केली पाहिजे, अशा माणसांचंही आम्ही स्वागत करतो आहोत. कारण असं केल्याशिवाय आणि लोकसहकार्याशिवाय हे काम पुढे नाही. तसं खूप मोठं काम आहे, म्हणजे सर्व पातळ्यांवर तुम्ही काम करताय. न्यायालयीन पातळीवर पण जे भाषा बदलली पाहिजे ती सोपी झाली पाहिजे यासाठी देखील तुमचं काम चालू आहे. तर तुमच्या रिसर्च बद्दल मी जेव्हा माहिती वाचली ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही एक मराठी कारण ही एक नवीन संकल्पना मांडलेली आहे. तर ती काय आहे ते सांगा ना. मी 2002 पासून काम करतो आणि 2013 साली मी पीएचडी झालो. 2007च्या दरम्यान कधीतरी मी जागतिकीकरणानंतरचं महाराष्ट्रातलं भाषेचं राजकारण या विषयावरचं पीएचडी केलं. तर मला असं जाणवलं ते काम करत असताना की चळवळीमध्ये काम करताना एक आपली इकोसिस्टीम तयार होते की आपण चळवळीतल्याच लोकांशी बोलतो आणि त्यामुळे आपल्याला आपलं सगळं बरोबर वाटतं. पण तेव्हा मला असं जाणवलं की जर मराठीचा मुद्दा इतका महत्वाचा आहे तर समाजाला तो महत्वाचा का नाही वाटत. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण मराठीच्या मुद्द्याचा विचार करतो आहोत आपण, म्हणजे समाज म्हणून, त्याच्यात काहीतरी गफलत आहे. त्यामुळे मग मी पीएचडी करायला लागलो. पीएचडी करताना मी
काँग्रेसच्या काळातलं मराठीचं राजकारण काय होतं, सेनेचं काय होतं, मनसेचं काय होतं, त्याच काळामधलं नागरी समाजाचं काय होतं. आणि मग हे यशस्वी झालं नाहीये असं जर आपण मानलं तर यानंतरच्या काळातलं काय असलं नाही. तर ते जे नवं असं मराठीचं राजकारण, संस्कृतीकरण आणि अर्थकारण आहे त्याला मी मराठी कारण असं म्हणतो. म्हणजे मी सुरुवातीला हा शब्द मी वापरायला लागलो. हा शब्द वापरणारा मी एकमेव माणूस नाही. हा शब्द दिनकर गांगलांनी पण वापरला. आणि गांगलांच्या बरोबर मराठी विद्यापीठ नावाच्या एका उपक्रमासाठी मी काम करत होतो. तेव्हा आम्ही दोघं जवळपास सारखेचपणाने हा शब्द वापरला. मराठी अभ्यास केंद्रामध्ये मी आणि डॉक्टर प्रकाश बरोबर आम्ही हा शब्द खूप सातत्यानं वापरतो. आणि बरेचदा लोकांची म्हणजे वर्तमानपत्रात जेव्हा मी या विषयावर लिहितो तेव्हा 99% ठिकाणी वर्तमानपत्रांचे लोक मराठीकरण हा शब्द खोडून मराठीकरण असा करून छापतात. याचं कारण लोकांना मराठीकरण नावाचं काही नवं प्रकरण आहे याचं एकतर गम्य नाही आणि त्याच्यात रसही. तर हे मराठीकरण काय आहे तर मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणूस हे 3 अक्ष आहेत. काही प्रश्न मराठी माणसांचे म्हणजे मराठी माणसांचा रोजगार गेला आहे का, स्थलांतरामुळे गेला आहे तर त्याचं काय केलं पाहिजे. एक प्रश्न मराठी भाषेचा आहे म्हणजे मग कोणती भाषा जिवंत ठेवायची, स्वयंपाकघरातलीच मराठी ठेवायची का IIT मध्ये सुद्धा मराठीतनं ज्ञानव्यवहार झाला पाहिजे असं म्हणायचं. आणि तिसरा प्रश्न संस्कृतीचा म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये राहिलात, नागपुरात राहिलात तर मुंबईत तुम्ही मोदक खाणार आहात का, नागपुरात तुम्ही मासवडी खाणार आहात का तुम्ही अमेरिकेत गेल्यानंतर सुद्धा मराठी खाद्यपदार्थांचं हॉटेल टाकणार आहात. तर हे जे काही सांस्कृतिक अंगाने जाणाऱ्या गोष्टी आहेत याचा आपण सुटा विचार केला. मराठी माणसांचे प्रश्न आपण राजकीय पक्षाला सोडून देऊ, मराठी भाषेचे प्रश्न आपण NGOला सोडून देऊ आणि मराठी संस्कृतीचे प्रश्न मराठी लोकांनी वाटून घेतलेले. म्हणजे आपण मंगळागौर केली की आपण मराठी संस्कृती, साड्या नेसल्या की आपण मराठी आहे असं म्हणतो. आपण आता आधी नुसता गणपती करायचो टिळकांच्या सांगण्यावरून, आता आपण मागी गणपती पण करतो ते पण मराठी आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे असं सगळं केलं आणि टोपी घातली, फेटा लावला की आपल्याला असं वाटतं की आता आपण मराठी आहे. पण म्हणजे तुम्ही अजिबात मराठीतनं व्यवहार न करता, आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये न घालता, घरात एकही मराठी पुस्तक न ठेवता तुम्ही टोपी घालू शकता, तुम्ही फेटा वापरू शकता, तुम्ही नऊवारी साडी वापरू शकता. म्हणजे तुमच्या दैनंदिन व्यवहारात मराठी मृत झालेली असू शकते पण तरीही तुम्ही आडनावाचे मराठी राहतात. पोशाखी मराठी झाली का असे आडनावाचे आणि पोशाखी मराठी तुला आता मुंबई मधली जी NRI लोकांची वसतिस्थानं बेटा आहेत आपल्याकडची त्या बेटांमध्ये दिसतात. याच्या पलीकडचं जे राजकारण, संस्कृतीकारण आणि अर्थकारण आहे ते मराठीकारण. म्हणजे मराठी माणसांचं पोट मराठी भाषेवर भरतं का तर भरलं पाहिजे. मराठी माणसांना त्यांच्या भाषेच्या जीवावर नवं ज्ञान मिळतं का ते मिळालं पाहिजे. आणि आपल्या संस्कृतीबद्दलचं प्रेम कुणाच्या तरी कानफटात मारूनच व्यक्त होतं का तर तसं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे भाषेबद्दलचं प्रेम प्रतिकात्मकता आणि प्रतिक्रियात्मकतेच्या पलीकडे जाऊन जर आपल्याला व्यक्त करता आलं तर ते जे नवं राजकारण आहे ते मराठीकारण. आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये ते अस्तित्वात नाही. आजच्या घडीला आपल्याकडे मराठीवादी म्हणणारे लोक हे दुसरे पण लोक हे ते जे काही मराठीचं राजकारण करताय ते ढोबळ आहे. मी जे सुचवतो आहे ते आगामी राजकारण आहे. पण ते आगामी राजकारण यशस्वी कधी होईल जर मराठी समाजाला त्याची गरज जाणवली तर. मराठी समाजाला नाही त्याची गरज जाणवली तर जसं 2012 साली ते प्रकरण माझ्या PhDच्या प्रबंधामध्ये दबून गेलं होतं तसं ते यानंतर. तसं तुम्ही मराठी कारण ही जी संकल्पना मांडता तर त्याच्यामध्ये आणि आपल्याकडे सुरुवातीला महाराष्ट्र धर्म अशी एक संकल्पना मांडली जायची पूर्वीच्या काळामध्ये, काही वाङ्मयामध्ये त्याचे उल्लेख आहेत. तर त्याच्यामध्ये काय साम्य आहे आपल्याकडे. म्हणजे मराठी आणि मराठा हे शब्द मध्ययुगीन काळामध्ये आधी खूप एकसारखेच वापरले गेलेले आहेत. म्हणजे आपण मराठा की तुका मिळवावा असं जेव्हा म्हणतो तेव्हा तो जातीवाचक शब्द नाहीये, तो भूगोलवाचक शब्द आहे. या प्रांतातला कोणत्याही जाती धर्माचा असलेला माणूस ते नंतरच्या एका टप्प्याला त्याला जातीवाचक अशा प्रकारचं रूप आलेलं आहे. तर प्रश्न असा आहे की आता मी जेव्हा मराठी कारणाचा उल्लेख करतो किंवा महाराष्ट्र धर्माचा उल्लेख करतो त्यावेळेला महाराष्ट्र धर्म म्हणजे काय तर आज जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राच्या भौगोलिक चौकटीमध्ये राहणारा कोण माणूस म्हणजे मराठी. तर मराठीची जी ओळख आहे ती खूप विस्तारणारी आहे असं मला वाटतं.
म्हणजे मराठी भाषा बोलणारा, मराठी संस्कृतीबद्दल आस्था, आदर आणि प्रेम असणारा, पण त्याचबरोबरीने महाराष्ट्रातला हिंदू जसा महाराष्ट्र धर्म पाळणारा आहे, तसा मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे, बौद्ध आहे, इथला ज्यू आहे. त्यामुळे महाराष्ट्र धर्म ही आपल्याकडची विशिष्ट जातीनिष्ठ अशा प्रकारची संकल्पना नाही. आणि त्यामुळे हे जे मराठी कारण आहे, हे या भौगोलिक प्रदेशामध्ये स्वतःला महाराष्ट्राचं मानणारे, स्वतःची ओळख मराठी म्हणणारे, मराठी भाषा ज्यांच्या जगण्याचा आशय व्यक्त करते, अशा प्रकारचे जे लोक आहेत, त्या लोकांच्या आधारावर महाराष्ट्र धर्म उभा राहतो असं मला दिसतं. हा जो महाराष्ट्र धर्म आहे, आपण त्याच्याबद्दल शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बोलणं झालेलं आहे. मराठ्यांनी ज्या वेळेला दिल्लीचं तख्त राखलं, त्यावेळेला महाराष्ट्र धर्माबद्दल बोलणं झालंय. म्हणजे येसुबाईंच्या एका पत्रामध्ये शिवाजी महाराजांच्या कामाचं उद्दिष्ट व्यक्त करताना मराठीयांचे गोमटे करावे अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे. हे जे मराठीयांचे गोमटे करणं आहे आणि महाराष्ट्र धर्म पाळणं आहे, हे जवळपास सारखं आहे. त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतं की टिळकांसारख्याने, फुल्यांनी आपल्याला आपली जी ओळख आहे ती अधिकाधिक सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न केला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जर आपण पाहिलं तर समाजवादी भारतामध्ये समाजवादी महाराष्ट्र अशा प्रकारची भूमिका आपण त्या लढ्यामध्ये मांडली. नंतर असं झालं की आपण मराठी म्हणून ओळख सांगताना फक्त विशिष्ट जातीचेच लोक मराठी आहेत का, विशिष्ट हेलातच बोलणारे लोक मराठी आहेत का, विशिष्ट प्रांताचेच लोक आहेत का, आणि मग एक हिंदू धर्माच्या पलीकडे मराठी भाषा बोलणारे जे लोक आहेत ते महाराष्ट्र धर्माच्या चौकटीत बसतात की नाही. म्हणजे कोकणातला मुसलमान हमीद दलवाईन सकट हा मराठी आहे की नाही, दखनी मुसलमान हा मराठी आहे की नाही, इथला वसईचा तिथल्या चर्चमध्ये मराठीतनं प्रार्थना करणारा ख्रिश्चन हा मराठी आहे की नाही. तर हे सगळ्यांना स्वीकारणारं जे मराठीपण आहे ते महाराष्ट्र धर्मामध्ये अनुस्यूत आहे आणि ते आपण अंमलात आणत नाही आहोत. म्हणून मराठीचं राजकारण, ज्याला मी मराठीकरण म्हणतो, ते महाराष्ट्रामध्ये एकतर मूळ धरू शकलं नाही किंवा यशस्वी झालं नाही असं मला वाटतं. तर आता तुमचा पीएचडीचा जो विषय आहे जागतिकीकरणानंतरचं मराठी भाषेचं राजकारण, तर जागतिकीकरणापूर्वीची मराठी, म्हणजे तुम्ही आता मूळ मुंबईतले आहात, तुम्ही मराठीचं भाषेचं स्थित्यंतर हे सगळं अनुभवलेलं आहात इतक्या वर्षातलं, आणि तुमचा विषयही अभ्यासाचा तो आहे. तर जागतिकीकरणापूर्वीच्या मराठीचं राजकारण आणि नंतरचं याच्यामध्ये नक्की भेद काय आहे आणि ते घटक कोणते भेद असणार? मुंबईमध्ये ज्यावेळेला आपल्याकडे शिवसेना पक्षाची स्थापना झाली आणि परप्रांतीय ही गोष्ट आपल्याकडे समोर आली, तेव्हा मुंबईत ते आंदोलन सुरू झालं, ठाण्यात पण झालं. म्हणजे जागतिकीकरणापूर्वीचं, जागतिकीकरणाच्या पूर्वीच. ते सांगलीत का गेलं नाही, कोल्हापुरात का गेलं नाही, कारण तिथे तो प्रश्नच नव्हता. तिथे सगळे मराठीच बोलत होते, तिथे रोजगाराच्या संधी सगळ्या मराठीच लोकांकडे होत्या. त्यामुळे तिथे ग्रामीण महाराष्ट्रामधला प्रश्न काय होता, मराठीत बोलायचं का वऱ्हाडीत बोलायचं, मराठीत बोलायचं का अहिराणीत बोलायचं, आणि रोजगार मराठी बोलणाऱ्या उच्चवर्णीयांना मिळणार आहेत का मराठी बोलणाऱ्या बहुजनांना मिळणार. त्यामुळे परप्रांतीय नावाचा जो एक्स फॅक्टर होता तो मुंबईत होता, ठाण्यात होता, पण तेव्हा पुण्यातही नव्हता. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने जसजशी शिवसेना हिंदुत्वाकडे गेली 85 सालानंतर, ती का गेली, कारण त्यांना लक्षात आलं की मराठीच्या मुद्द्यावर टाळ्या मिळत आहेत पण मतं मिळत नाही. मग ते हिंदुत्वाकडे गेले. ते हिंदुत्वाकडे गेल्यानंतर त्यांना मग मराठी हिंदू आणि बिगर मराठी हिंदू यांच्यात फरक करता येईल, आणि मराठी हिंदू आणि गुजराती हिंदू याच्यात गुजराती हिंदू हा धनदांडका आहे, उत्तर भारतीय हिंदू हा संख्येनं जास्त आहे. मग निवडणुकीच्या गणितात विचार कोणाचा करायचा, तर आधी त्यांचा आणि मग यांचा, मग तो मराठी माणूस मागे राहतो. आता हे जे आहे हे जागतिकीकरणानंतरच आहे. 91 साली जेव्हा आपण जागतिकीकरण आलं असं म्हणतो, तेव्हा आर्थिक जागतिकीकरणाबद्दल आपण बोलतो की मार्केट खुलं झालं, सरकारचं नियंत्रण कमी झालं, पण त्याच्या बरोबरीने आपण सांस्कृतिक जागतिकीकरणाबद्दल बोलत नाही. सांस्कृतिक जागतिकीकरण म्हणजे काय, तर इंग्रजीचा जो लोंढा भारतासारख्या देशामध्ये आला आणि लोकांना असं वाटायला लागलं की इंग्रजी शिवाय आपल्याला तरणोपाय नाही. त्यामुळे शिक्षणात इतक्या तळपासून इंग्रजी आपल्याला आलं पाहिजे की आपण इंग्रजी नसेल तर स्पर्धेत टिकणारच नाही. त्यामुळे जागतिकीकरण पूर्व आणि जागतिकीकरणोत्तर अशा प्रकारच्या भाषेच्या राजकारणातला फरक जर बघायचा तर इंग्रजीचा लोंढा नसणं आणि इंग्रजीचा लोंढा असणं हा त्यातला मूलभूत फरक आहे.
दुसरा जो महत्वाचा फरक आहे तो म्हणजे जागतिकीकरणाच्या आधीचं जे मराठीचं राजकारण होतं ते संघटित क्षेत्रात होतं. म्हणजे संघटित क्षेत्रामध्ये दाक्षिणात्यांनी तुमच्या नोकऱ्या घेतल्या कारण त्यांना टायपिंग येत. तर आता जागतिकीकरणानंतर संघटित क्षेत्रच हळूहळू विस्कळीत व्हायला लागले. मग असंघटित क्षेत्र, इन्फॉर्मल सेक्टर आले. त्या असंघटित क्षेत्रांमधले लोक कोण आहेत तर ते दाक्षिणात्य नाही, मग ते उत्तर भारतीय. मग ते टॅक्सी चालवत आहेत, रिक्षा चालवत आहेत, पाणीपुरीचे त्यांचे स्टॉल आहे. म्हणून शिवसेनेचे शत्रू वेगळे आहे, मनसेचे शत्रू वेगळे आहे. जागतिकीकरण पूर्व आणि नंतरच्या राजकारणामध्ये हा महत्वाचा फरक आहे. दुसरं म्हणजे जागतिकीकरणानंतरची महत्वाची बाब म्हणजे सर्व भारतीय भाषांमधल्या लोकांना वाटणारा न्यूनगंड की आपली भाषा जगामध्ये टिकणार आहे आणि आपल्या भाषेवर आपण आपली भिस्त ठेवली तर आपण जगातल्या स्पर्धेमध्ये टिकणार आहोत. म्हणजे वसाहतवादी देशांचा हा मुळातलाच प्रॉब्लेम आहे की इंग्रजांच्या वर्चस्वामुळे ती जरी तेव्हा कारकुनांची भाषा असली तरी सुद्धा इंग्रजी ही इतकी खोलवर रुजली की आपल्या भाषा या काही ठिकाणी अनुवादाच्याच भाषा राहिल्या आणि आपल्या भाषांच्या बद्दल आपण एक सामूहिक न्यूनगंड कायम जोपासत राहील. जागतिकीकरणानंतर या न्यूनगंडाला संस्थात्मक रूप आले. त्यामुळे मग पहिलीपासून इंग्रजी शिकलं पाहिजे. आता तर लोकांना अगदी मूल 2 वर्षाचा असल्यापासूनच त्याला शिकवलं पाहिजे. इथपर्यंत लोक आपले येऊन पोचले. हे जे जागतिकीकरणानंतरचं मराठीचं राजकारण आहे किंवा एकूण भाषिक राजकारण आहे याच्यामध्ये आपण अस्मितेबद्दल बोलतो आहोत. आपण अधिक काय म्हणूया त्याला ढोबळपणे बोलतो आहोत आणि आपण दुसरीकडे मराठीचं राजकारण करायचं का हिंदुत्वाचं करायचं, म्हणजे भाषेचं करायचं का धर्माचं करायचं याची गल्लत उत्तर प्रदेश पासून दक्षिणेतल्या काही राज्यांचा अपवाद वगळता महाराष्ट्रापासून सगळीकडे आहे. आणि मग तिथे असं झालंय की भाषेचं राजकारण करताना धर्माचं केलं तर काय बिघडलं, दोन्ही एकत्र पण करता येईल. अशी गल्लत आपली तर इतकी पक्की झाली आहे की आपल्या लोकांना मराठीचं राजकारण आणि हिंदुत्वाचं राजकारण ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. हे जागतिकीकरणानंतर जवळपास आपल्या मेंदूतनं फार निघून गेले. हा महत्वाचा फरक मला दिसतो. तर सर तर भाषा टिकवायची तर लहान मुलांपासूनच ती सुरुवात झाली पाहिजे. ती भाषा तेव्हा रुजली तरच ती मुलांना नंतर आपली वाटेल. तर आता मराठी शाळांबद्दल आपण नेहमी बोलत असतो, राजकीय पक्ष नेहमी बोलत असतात. तर दर काही वर्षांनी पुन्हा एकदा अध्यादेश का काढावा लागतो की राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये मराठी कंपल्सरी करा? हे सतत का बोलावं लागतं? म्हणजे आधीचा आदेश धुडकावला जातो असं आहे की पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोललं जातंय? कारण प्रत्येक राज्यभाषा जी आहे आपली ती भाषा तर मूलभूत शिकवली गेलीच पाहिजे ना आपल्या राज्यात. हे तर मूलभूत गोष्ट आहे. आता कसं आहे की आपली सुरुवात कशातून झाली की लोकांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं पाहिजे. मग एक टप्पा असा आला की लोक म्हणले की आता आम्हाला मुलांना नाही घालायचं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये कारण मुलं मागे पडतात. ती मागे पडतायत ह्याचा काही लोकांकडे ठोस पुरावा होता असं नाही, पण लोकांना एका टप्प्याला ते फॅशनेबल वाटायला लागलं. मग एसएससी माध्यमात एसएससी बोर्डाच्या मराठी शाळेत लोक एसएससी बोर्डाच्या इंग्रजी शाळेत गेले, मग सीबीएसईच्या शाळेत गेले, मग आयसीएससीच्या शाळेत गेले, मग ज्यांना परवडते ते आयजीसीएससी आयबी बोर्डाच्या केम्ब्रिजच्या शाळांमध्ये गेले. मध्ये हे सेमी इंग्लिश प्रकार आणि सेमी इंग्रजी सारखी अशास्त्रीय गोष्ट नाही आणि अशा प्रकारची गोष्ट महाराष्ट्रातच आहे. पण ती लोक आपण का स्वीकारली या राज्यात? कारण ज्या लोकांची मुलं मराठीतनं इंग्रजीत जाऊ इच्छितात, मुलं म्हणजे पालक ज्यांना घालू इच्छितात, पण त्यांना ते एकतर परवडत नाही किंवा पालकांना असं वाटतं की मुलांना इंग्रजी का शिकवायचं, तर मेडिसिन आणि इंजिनिअरिंगला त्याला जाता आलं पाहिजे. म्हणजे असं लोकांना वाटत नाही की बाबा एखाद्याला पत्रकारिता शिकायचं तर त्याला इंग्रजी लागेल, एखाद्याला इतिहास शिकायचा तर इंग्रजी लागेल. आपण आपल्या डोक्यात इतकं पक्क गृहीत धरलंय की ज्याला कला शाखेला जायचंय तो मराठीत शिकला तर काय प्रॉब्लेम होणार नाही, ज्याला पत्रकारिता शिकायचं तो मराठीत शिकला तर काय प्रॉब्लेम होणार नाही. पण डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचंय ना, त्या मंडळींचं सायन्स आणि मॅथ्स चांगलं असलं पाहिजे आणि सायन्स आणि मॅथ्स कधी चांगलं होईल तर ते इंग्रजीमध्ये असेल तर. आता ह्याचे अशास्त्रीय जरी ती गोष्ट असली तर त्याचा एक परिणाम काय झाला की जी मुलं इंग्रजी माध्यमात चालली होती ती सेमी इंग्रजीमध्ये थांबली, फायदा झाला. आता झालंय असं की लोक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमामध्ये घालायला लागले आणि त्यांना असं वाटायला लागलं की आपल्या मुलांना चांगलं फरडं इंग्रजी कधी येऊ शकेल इंग्रजी माध्यमात गेले तर. यशपाल समितीचा अहवाल आहे, त्याच्याबरोबर कोठारी समितीचा पण अहवाल आहे. त्यांनी असं म्हटलंय की इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी माध्यमात शिकणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मुलांना चांगलं इंग्रजी यायला पाहिजे तर यायला पाहिजे, त्यांना
राज्यात सगळीकडे जायचंय, त्यांना देशात जायचंय, देशाबाहेर जायचंय आणि जगाच्या एका मोठ्या भागामध्ये इंग्रजी ही व्यवहाराची भाषा आहे. त्यामुळे इंग्रजी यायला पाहिजे का तरी यायला पाहिजे. पण 2002 सालापासून आपल्याकडे किंवा त्याच्याही आधीपासून आपल्याकडे पहिलीपासून इंग्रजी आहे. तर त्या पहिलीपासून इंग्रजीचा दर्जा सुद्धा गेल्या अनेक वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने सुधारलाय. म्हणजे आता असं आहे की मराठी माध्यमामध्ये शिकणाऱ्या मुलांना सुद्धा चांगल्या प्रकारचं इंग्रजी येत आहे. आपण उलटा प्रश्न विचारून पाहिला पाहिजे की इंग्रजी माध्यमामध्ये शिकणाऱ्या मुलांना इंग्रजी चांगलं येत आहे का? म्हणजे ती चतुर आहेत मुलं, चटपटीत आहेत, पण व्याकरण दृष्ट्या चांगलं इंग्रजी येत आहे का? आणि पहिली भाषा जर त्यांना बरी येत नसेल तर त्यांना दुसरी भाषा तरी बरी येते. हा झाला तुझ्या एका प्रश्नाच्या एका भागाचं होतं. जे तू अध्यादेशाच्या बद्दल विचारलंस त्याच्यामध्ये सरकारला का अध्यादेश काढायला लागतात? कारण शाळा चालवणारे लोक सरकारच्या अध्यादेशांना केराची टोपली दाखवतात, दंड भरून मोकळे होतात किंवा सरकारचे लोक. सरकारचे लोक म्हणजे कोण? शालेय शिक्षण विभागातले लोक. हे जे शालेय शिक्षण विभागातले लोक आहेत हे मराठी शाळांमधल्या लोकांच्या समोर दमबाजी करतात, कारण ते तुलनेनं गरीब लोक आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांसमोर हे दमबाजी का नाही करत? कारण दर ऍडमिशनच्या वेळेला हेच लोक चिठ्ठ्या पाठवतात, त्या कॉन्व्हेंटच्या शाळा असतील, इतर सीबीएसई बोर्डाच्या शाळा असतील, आमच्या 4 मुलांना प्रवेश द्या म्हणून. एकदा तुम्ही अशा प्रकारची लाचारी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची पत्करली की तुम्ही काय तोंडाने, कोणत्या तोंडाने त्यांच्या समोर जाऊन नियमांची अंमलबजावणी करा म्हणून सांगाल? आता असं झालंय की इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सर्व मंडळांची मराठी शिकवलं पाहिजे हे तत्वतः सगळ्या राजकीय पक्षांना मान्य आहे. काय मान्य नाहीये? तपशिलातला घोळ आहे. तर लोक म्हणतात 1ली ते 4थी शिकवा, 5वी पासून नको. कारण 5वी पासून मग त्या मुलाला शाळा बदलायची असेल, त्यांचं राज्य बदलेल, त्यांना मग ग्रेडिंग द्या, म्हणजे श्रेणी द्या पण गुण देऊ नका. आणि 9वी 10वीला तर अजिबातच काही देऊ नका, कारण मग त्यांच्या एकूण गुणांवर फरक पडतो. तर प्रश्न त्यांना असा विचारला पाहिजे की हे स्वातंत्र्य तमिळच्या बाबतीमध्ये तमिळनाडूमध्ये आहे का? तेलुगूच्या बाबतीमध्ये आंध्रमध्ये आणि तेलंगणामध्ये आहे का? बंगालीच्या बाबतीमध्ये पश्चिम बंगालमध्ये आहे का? आणि जर नसेल तर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये अशी सवलत ते मराठीत कोणत्या अधिकाराने मागतात? पण इथे प्रॉब्लेम असा आहे की महाराष्ट्रातला जो राजकीय वर्ग आहे त्यातल्या बहुतेकांची मुलं मराठी माध्यमात जात नाही. बहुतेकांची मुलं एसएससी बोर्डाच्या इंग्रजी शाळांमध्ये पण जात नाही. बहुतेकांची मुलं सीबीएसई मध्ये जातात, बहुतेकांची मुलं आयसीएसई मध्ये जातात. आणि त्याच्यामुळे मराठी शिकायला नको आहे असं म्हणणारे पालक काही फक्त अमराठी नाहीये, ते मराठी पालक पण आहे, त्याच्यामध्ये प्रभावी मराठी पालक पण आहे. विश्व मराठी संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात राज ठाकरे असं म्हणले की आमची मुलं, आमची म्हणजे मराठी समाजातली मुलं आता हिंदीत बोलतायत आणि ही धोक्याची गोष्ट आहे. पण राज ठाकरे रोगाच्या लक्षणांबद्दल बोलतायत. रोग काय आहे? मुलं मराठी माध्यमात जात नाहीयेत म्हणून मराठीत बोलत नाही. तुम्ही अशी कशी अपेक्षा बाळगाल की इंग्लिश मिडियमच्या शाळेमधली मुलं मधल्या सुट्टीमध्ये मराठीत बोलतील? मधल्या सुट्टीत त्यांना मराठीत बोलल्यावर दंडच होतो. आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये त्यांचं काय म्हणणं आहे? मराठी शिकवा. कोणी शिकवायचं? ज्याचं कोणाचं आडनाव मराठी आहे त्याला ते मराठी शिक्षक करून मोकळे होतात. आणि शक्यतो मराठी मुलांना पास करायचं आहे. त्यांना जेवढं येतंय तेवढं हरकत नाही, करतायत तीच मेहरबानी आहे, अशा प्रकारचा शाळांचा दृष्टिकोन आहे. आणि सरकार कोणाचंही असो, म्हणजे महाविकास आघाडीचा असो, महायुतीचा असो, नव सरकार असो, अगदी डाव्यांपासून अगदी उजव्यांपर्यंत राजकीय पक्षांचं एका बाबतीमध्ये छुप एकमत आहे की लोकांना मराठीची सक्ती करायची नाही. जाहीर सभांमध्ये बोलायला बरं वाटतं म्हणून सगळे म्हणतात की बघून घेऊ, नाही मराठी शिकवलं तर त्यांना दंड करू. आतापर्यंत तुम्हाला दंड झालेल्या शाळांची यादी सांग, असं कुठलाच राजकीय पक्ष सांगू शकणार नाही. कारण दंड ते अनाऊन्स पण करत असते पण नंतर भांडवली करत असते. त्यामुळे सगळे मराठीवादी, बिगर मराठीवादी, अर्ध मराठीवादी, सेमी मराठीवादी असे सगळे जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये अमराठी शाळा आणि त्यांच्या व्यवस्थापनांना धक्का लावण्याची हिंमत नाही. एकदाच फक्त राज ठाकरे असं म्हणाले होते की या शाळांना मिळणारं पाणी महाराष्ट्राचं आहे, या शाळांची जमीन महाराष्ट्राची आहे, या शाळांना मिळणारी वीज महाराष्ट्राची आहे, मराठी शिकवलं नाही तर बघून घेऊ. पण त्यांनी बघून घेतलंय का नाही मला माहिती नाही, पण बहुतेक बघितलं नसावं. तर हेच सगळ्या राजकीय पक्षांनी अमराठी शाळांना सांगण्याची गरज आहे. आणि बऱ्याच शाळांमध्ये असं दिसतं की जे सोशल सायन्स शिकवणारे शिक्षक आहेत, समाजशास्त्र, त्यांच्याकडे भाषा विषय दिला जातो, म्हणजे तुम्हीच मराठी शिकवा.
म्हणजे मराठी भाषेसाठी वेगळा शिक्षक नेमला जावा अशीच कुठे भूमिका घेतली जात नाही, हे पण हे आहे ना. आणि त्याच्यातला तोटा तू लक्षात घे हम्म. की जर असं केलं त्यांनी, हो. मराठीसाठी विशेष माणूस नेमला, हो. तर मराठी विषय घेऊन बीएड करणाऱ्या अनेक लोकांना रोजगार मिळणार. हो. म्हणजे मराठीचं प्रेम सोडून द्या, हम्म. काही लोकांच्या रोजगारासाठी सुद्धा तुम्ही हे केलं पाहिजे. हो. आणि याचा पुढचा टप्पा आता असा इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा मुजोरपणा असा आहे की ते त्यांच्याकडे माणूस घेताना पण असं म्हणतात, बीएड मराठीतनं केलंय का, नको. ऍड मध्ये लिहितात ते. ऍड मध्ये लिहितात बीएड मराठीतनं केलंय का, नको आम्हाला बीएड इंग्रजीतनंच केलं पाहिजे. त्याचा परिणाम आता असा होतोय की बीएड मराठीतनं करायलाच कुणी येईना. जर बीएड मराठीतनं कुणी करत नसेल तर नवा रोजगार तर निर्माण होणार नाहीच, पण जे शिक्षक मराठीतनं बीएड शिकवताय ते सुद्धा घरी जाणार आहे. म्हणजे अस्मितेसाठी नाही, प्रेमासाठी नाही, स्मरणरंजनासाठी आणि पूर्वगौरवासाठी नाही, काही 500, 1000, 2000 मराठी तरुणांना नोकऱ्या लागून त्यांची घरं चालतील म्हणून तरी अमराठी शाळांनी मराठी शिकवण्यासाठी स्वतंत्र माणूसच नेमला पाहिजे, याचा आग्रह धरला पाहिजे. आणि मला तर असं वाटतं की ज्या शाळा हे करणार नाहीत त्यांचे परवाने जप्त केले पाहिजेत, काही लोकांना तुरुंगात टाकलं पाहिजे. इतकी टोकाची भूमिका जर महाराष्ट्र सरकारनं घेतली तरच हे लोक वठणीवर येतील. पण मला खात्री आहे की मी जे सांगतो आहे ते अरण्य रुदन आहे, महाराष्ट्रातल्या कोणत्याही राजकीय पक्षामध्ये असं करण्याची हिंमत नाही. तसं तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आता 20 वर्ष झाली पहिलीपासून इंग्रजी मुलांना देऊन, आणि मुलांचं इंग्रजी सुधारतंय पण त्या ह्याच्यामुळे. पण तरी देखील पालकांमध्ये अजूनही असा न्यूनगंड आहे की माझं मूल जर मराठी शाळेत शिकलं तर इंग्लिश, जी फाडफाड इंग्लिश बोलणारी मुलं आहेत त्यांच्या तुलनेत कुठे मागे पडेल. तर हा न्यूनगंड दूर करण्यासाठी असं मराठी शाळा एकत्र येऊन असं काही प्रयत्न करतायत का, की ते सांगतील की तुम्ही आमच्याकडे शिका, मराठी माध्यमात शिका, पण भाषा म्हणून इंग्लिश विषय पण आम्ही तुमचा चांगला पक्का करून घेऊ. आता मराठी माध्यमाच्या अनेक शाळा, म्हणजे आता मुंबईत अभिगोरेगाव, नंदादीप आहे, नाशिकमध्ये आनंद निकेतन आहे, कोल्हापुरात सृजन आनंद आहे, नई तालीमच्या पद्धतीने चालणारी वर्धेतली सुषमा शर्मांची शाळा आहे, नई तालीमची शाळा. हे सगळे लोक आपापल्या पातळ्यांवर प्रयत्न करून नवी माध्यम वापरून ते सगळे युट्यूबवर पण सांगतायत. प्रश्न असा आहे की पालकांना ते ऐकायचं. मराठी अभ्यास केंद्र पण पालक संमेलनामध्ये मराठी माध्यमातल्या मुलांचं इंग्रजी कसं चांगलं होतंय हे मुलांकडनंच आम्ही बोलवून घेतो. पण आमचे हे प्रयत्न म्हणजे समजा 1% आहे तर मराठी माध्यमाबद्दल काहीच माहिती न घेता अविश्वास निर्माण करणाऱ्यांचं प्रमाण 90% आहे. आता इथे अडचण अशी आहे की पालकांना काय प्रकारचं इंग्रजी हवंय, फाडफाड इंग्रजी हवं. तर पालकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की चटपटीतपणे फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्यांचं अभ्यास बरा असतो किंवा भाषिक समज बरी असते असं नाहीये. आता पालकांचं काय झालंय की काही पालकांना असं वाटतं की आपल्या लहानपणी आपण इंग्रजीत बोललो नाही, तर आपल्या मुलांनी म्हणजे स्त्रिया आणि पुरुष इतके महत्वाकांक्षी झाले की त्यांना जर शक्य झालं तर इंग्रजी शिकवणं हे ते गर्भसंस्काराचा भाग सुद्धा करतं. हे क्रूर पालक आहेत असं माझं मत. आणि त्यातल्या अनेकांना त्यांची स्वप्न ही मुलांनी इतक्या वेगाने पूर्ण करायला हवीत की त्यांना जे जे इंग्रजीत करणं जमलं नाही ते सगळं करायला हवंय. म्हणजे कुटुंबाच्या छोट्या छोट्याशा गेट टुगेदर मध्ये सुद्धा मुलांनी इंग्रजीच गाणं म्हटलं पाहिजे, ते लगेच घेऊन कुटुंबाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं पाहिजे, त्याच्यावरचं कौतुक स्वीकारलं पाहिजे. हे जे आहे ना हे मला असं वाटतं की एका सामूहिक अशा प्रकारच्या रोगट समाजाचं लक्षण आहे. म्हणजे आमच्यासारखे लोक जे प्रयत्न करतायत त्या प्रयत्नांच्या बरोबरीने तुमच्या मुलाला नेमकं किती इंग्रजी यायला हवंय, आणि इंग्रजी यायला हवंय म्हणजे पहिली भाषा चांगली आली की दुसरी येते. जसं तुम्ही मराठी माध्यमातल्या लोकांना हे प्रश्न, तुम्ही म्हणजे समाज जसा विचारतो आहे तसं इंग्रजी माध्यमाच्या किती शाळांचं आपण अशा प्रकारचं बौद्धिक लेखा परीक्षण केलंय की किती मुलांना इंग्रजी नीट येतंय, किती मुलांना मराठी नीट येतंय, किती मुलांना तिसरी भाषा म्हणून इंग्रजी किंवा संस्कृत नीट येतंय. हा जर आपण वस्तुनिष्ठ आढावा घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचं पहिल्या दुसऱ्या भाषा शिकण्याचं जी टक्केवारी आहे बरं शिकण्याची आणि इंग्रजी माध्यमातल्या लोकांची टक्केवारी, यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा अयशस्वी ठरतील. पण आता असं आहे की इंग्रजी शाळांच्या भोवती वलय आहे, तिथं काहीच चुकू शकत नाही. तिथे तुम्हाला शाळेच्या दरवाज्यातनं आत घेत नाही पण शाळा चांगली आहे कारण तुम्ही टाय बांधून पाठवता, बूट घालून पाठवता आणि ते एवढी फी घेतात की तुमच्या गळ्यापर्यंत येत. पण मराठी माध्यमाच्या शाळांच्या बाबतीमध्ये मात्र
किरकोळ चूक सुद्धा मोठी करण्याकडे कल आहे. हम्म, तर पालकांनी पण हा विचार केला पाहिजे हम्म, की एका दिवसामध्ये चमत्कार घडल्यासारखं फाडफाड इंग्रजी बोलणं हम्म, आणि प्रत्यक्षात ज्ञाननिर्मिती करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हम्म, असं जर असतं हम्म, तर जर्मनीमध्ये, हम्म, जपानमध्ये, हम्म, स्पेनमध्ये हम्म, आणि जगात स्पॅनिश बोलणारा एवढा मोठा समुदाय आहे, हो, एवढ्या मोठ्या वर्गामध्ये लोकांनी, फिनलंड सारख्या देशामध्ये लोकांनी आपापल्या भाषांचा आग्रह का धरला असता? हम्म, आणि जर एवढे शहाणे लोक हम्म, आपल्याकडं इंग्रजी शिकलेले आहेत, हम्म, तर का बरं जगातली महत्वाची नोबेलचे पुरस्कार हम्म, आपल्या ह्या सगळ्या हम्म, इंग्रजीतल्या एवढ्या ज्ञानी माणसांना मिळेना झाले? हम्म, म्हणजे त्यांच्या त्यांच्या देशाच्या प्रादेशिक भाषांमधनं शिकून हम्म, विज्ञान तंत्रज्ञानात आणि समाजाच्या इतर जीवन क्षेत्रात हो, नाव कमावणारे लोक हो, तिथं आहेत. आणि आपले जे सगळे इंग्रजीच्या पीठाचे महंत आहेत, हम्म, त्यांना का बरं कुठलंच आपल्याकडे चांगला पुरस्कार आणि सगळं मानाचं पान मिळत नाही? बरोबर, म्हणजे काहीतरी मुळात झोल आहे. हा हा हा, पण आपल्याकडे इंग्रजीच्या बाबतीमध्ये इतकी हम्म, अशी खोट्या आदराची भावना आहे हम्म, की इंग्रजीशी संबंधित कशाचं काहीच चुकू शकत नाही. हम्म, तर हा जरा फुगा हम्म, टाचणी लावून आपण जर फोडला तर हम्म, मला वाटतं जरा पालकही आपले थोडा शहाण्यासारखं विचार करतात. हम्म. आणि जसं आपण ह्याच्याबद्दल बोलतोय, शाळांबद्दल बोलतोच आहोत, तर झेडपीच्या आणि मनपाच्या प्रत्येक शहरातल्या शाळा आता बंद पडत चालल्या आहेत, किंवा त्याच ते इंग्रजी माध्यमाच्या करतायत. म्हणजे आता मध्येच म्हणजे मला वाटतं की ठाकरेंपैकीच कोणतरी बोललं होतं की आता मराठी माध्यमात नाही येतात ना मुलं, मग चला आता पालिकेच्या शाळा पण इंग्लिश करूया. मग तुमच्या हातात तर सत्ता आहे, तुमच्याकडे तेवढी संसाधनं आहेत, मग तिथे तुम्ही मराठी चांगलं करून घेऊ शकता ना. तर त्याच शाळा इंग्लिशमध्ये परिवर्तित करतायत, तर आता ते असं आहे हं, की जिल्हा परिषदेच्या शाळा आपल्याकडे काही चांगल्या चालल्या. हो, आता जिल्ह्यांच्याच पातळीवर हं, शरद पवारांनी काही वर्षांच्या पूर्वी पवार पब्लिक स्कूल काढलं. हो, तेव्हा त्यांना ते एसएससी बोर्डाचं आणि मराठी माध्यमाचं काढता आलं असतं की नाही? अगदीच. पण त्यांनी नाही काढलं. हं, हं, कारण त्या सगळ्या शाळांची जबाबदारी बघणारी त्यांची हं, मुलगी हं, सुप्रियाताई सुळे हं, या स्वतः इंग्रजी माध्यमात हो, शिकल्या, त्यामुळे त्यांचा ओढा तिथे आहे. तू आता जे उदाहरण सांगितलंस हं, आदित्य ठाकरेंचं, हं, आदित्य ठाकरेंनी मुंबई पब्लिक स्कूल नावाचा प्रयोग हो, सुरू केला. तो हो, प्रयोग काय आहे? हं, महानगरपालिकेच्या एसएससी बोर्डाच्या ज्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत हो, किंवा गुजराती माध्यमाच्या, तमिळ माध्यमाच्या हं, इतर शाळा आहेत, हं, या शाळांचं आधी एसएससी बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत रूपांतर करायचं. हं, हं, मग त्यांना तेही कमी वाटायला लागलं. हं, हं, मग सीबीएसईत करायचं, हं, मग आयसीएसईत करायचं, हं, मग आयजीसीएसई आयबी बोर्डात करायचं हं, आणि या सगळ्या शाळांमध्ये फुकट शिकवायचं. अच्छा, आता हे काय आहे? हं, हे निवडणुकीचं गणित. हं, हं, त्या शाळांमध्ये जी गरिबांची मुलं जात होती हं, हं, त्यांना तुम्ही जोपर्यंत मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत होते हं, तोपर्यंत वर्गाला फरशा चांगल्या नव्हत्या, हो, मुलींना वॉशरूमला जायचं असेल तर स्वच्छता नव्हती, हं, त्यामुळे मुलींना पाळीच्या दिवसांमध्ये शाळेत जाता येत नव्हतं. हं, हं, त्या सगळ्या शाळांचं तुम्ही बोर्ड बदलल्यावर तुम्ही चकाचक झालं एकदम सगळं. त्याचं मुन्ना भाई एमबीबीएस सारखं नवं करून टाकलं. हं, एकदम हं, चकचकीत त्या शाळा केल्या, हं, हं, लोकांना फुकट दिलं. हं, तुम्ही काय म्हणताय? हं, गरिबांच्या मुलांना हे फुकट दिलं पाहिजे हं, हं, आणि ह्याच्याबद्दल वाद नाही होऊ शकत. हं, कारण मग लगेच लोक म्हणतात बघा ते मराठीवादी लोक आहेत ना सगळे गरीब विरोधी आहे. हं, हं, प्रॉब्लेम असा आहे हं, की हे सगळं तुम्ही हं, मराठी माध्यमाची शाळा चालू ठेवून करू शकला असतात की नाही? हो, तर तेच. करूच शकला असतं. हं, हं, तुमचा मराठीवादी पक्ष आहे. हो, मग तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये चांगलं शिकवून, हं, जसं मगाशी तू प्रश्नात विचारलं तसं चांगल्या दर्जाचं इंग्रजी शिकवण्यासाठीची व्यवस्था करणं हं, शिवसेनेच्या हाताखालच्या महानगरपालिकेला अशक्य होतं का? नक्कीच नाही. पण तुम्ही महत्वाचं उत्तर शोधण्याच्या ऐवजी तुम्ही पटकन उत्तर शोधलं हं, हं, आणि तुम्ही त्या शाळांमध्ये आता रांगा लावल्यात लोकांनी, हं, कारण इंग्रजी माध्यमाचं फुकट शिक्षण मिळतंय. हं, हं, आता हं, हे कधीपर्यंत चालू ठेवतील? हं, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होईल. हं, हं, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर ज्यांची कोणाची महानगरपालिकेवर सत्ता येईल हं, हं, त्यांना हा प्रश्न एक वर्षाने विचारला पाहिजे हं, हं, की तुम्ही चालू ठेवणार नाही ह्या सगळ्या शाळा फुकट? हं, हं, त्यांना नाही ते करता येणार. हं, हं, कारण इंग्रजी माध्यमाची जी अर्थव्यवस्था आहे हं, तीच सरकार केंद्री नाहीये, ती बरोबर. भांडवल केंद्री आहे. हां. त्यामुळे हे नाहीच चालू शकणार. हं, आणि त्याच्यामुळे हं, मुंबई पब्लिक स्कूलमुळे हं, हं, मुंबई शहरातल्या मराठी माध्यमाच्या शाळा नष्ट झाल्या, हं, हं, जवळपास नष्ट झाल्या. हं, हं, आणि तेव्हा आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं होतं? हं, आम्ही एक पायलट प्रयोग करतो, हं, नमुना प्रयोग करतो, एकच शाळा आम्ही करतो. हं, तेव्हाही मराठी अभ्यास केंद्र ही कदाचित एकमेव संस्था होती. आम्ही हं, त्यांना म्हटलं होतं हं, की हा एकुलता प्रयोग राहणार नाही. हं, गेल्या 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये तू जर हं, महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधल्या बातम्या पाहिल्यास हं, हं, प्रत्येक तालुका पंचायत असं म्हणते की आमच्याकडे किमान एक सीबीएसई शाळा पाहिजे. हो,
आणि तालुका पंचायत म्हणजे सरकारची यंत्रणा म्हणते खाजगी शाळा तर सोडूनच दे. मगाशी तू जो उल्लेख केलास की दापोली पासून 25 किलोमीटर असलेल्या गावामधून सुद्धा लोक आता गाड्यांमध्ये मुलं भरून तालुक्याच्या शहरांमध्ये नेत आहेत. सरकारनं असं म्हटलं की तुम्ही कशाला सीबीएसईच्या शाळांमध्ये घालता, आम्हीच सीबीएसई शाळा घालतो म्हणते. आणि सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळा त्या मुळात का आहेत तर स्थलांतरित सरकारी अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी आहे. युपी मध्ये सीबीएसईची शाळा हिंदी माध्यमाची आहे, पण महाराष्ट्रात सीबीएसईची शाळा मराठी माध्यमाची का नाही? तुम्ही काढा ना. तुम्हाला वाटतं की एसएससी बोर्डात काही दोष आहे, तुम्ही सीबीएसईची मराठी माध्यमाची शाळा काढा. मग तुम्हाला मराठी माध्यमात सगळं शिकवून सीबीएसईच्या दर्जाचं इंग्रजी पण शिकवता येईल. पण हे नाही करायचं, कुठल्याच राजकीय पक्षाला करायचं नाही. कारण इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जो पैसे सुटतात, इंग्रजी माध्यमाच्या शाळांची जी दुकानदारी आहे ती मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये नाही. त्यामुळे जे राजकीय पक्ष असं सांगतायत की आम्हाला नागपुरात सीबीएसई शाळा काढायची, सांगलीत काढायची, त्या सगळ्यांचं अदृश्य म्हणणं एवढंच आहे की इथे यांचं दुकान आहे, इकडे आमचं दुकान चाललं पाहिजे. कारण सीबीएसईची एक शाळा काढण्यासाठी, मान्यतेसाठी सरकारी पातळीवर होणारा जो भ्रष्टाचार आहे तो कमालीचा आहे. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सगळं फुकट असल्यामुळे या प्रकारच्या गैरव्यवहाराला वाव नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी माध्यमाच्या सगळ्या शाळांच्या जागा मोक्याच्या ठिकाणी आहेत. गिरण्या जशा या लोकांनी ठरवून आजारी पाडल्या आणि तिथे मॉलमध्ये त्याचं रूपांतर करून धनदांडग्यांच्या त्या ताब्यात दिल्या, त्याच्या पुढचं पाऊल मराठी शाळांचं आहे. तालुक्याच्या पातळीवर, जिल्ह्याच्या पातळीवर, मुंबईमध्ये चौकामध्ये अतिशय मोक्याच्या ठिकाणच्या जागा मराठी माध्यमाच्या शाळांना मिळाल्या. एकदा का त्या शाळा गेल्या की आपले जे सगळे धनदांडगे बिल्डर मंडळी आहेत त्यांना तिथे रिअल इस्टेट उभी करता येईल. मराठी शाळा चालवून कोणाचाही आर्थिक फायदा नाही, म्हणून मराठी शाळा लोकांनी चालवली. हा सर शहरातला भाग झाला, पण मध्ये असं मी वाचलं की म्हणजे खेडोपाडी शाळा आहेत. म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की वस्ती तिथे शाळा, जिथे छोटं गाव असेल तरी शाळा. पण आता मध्ये अशी एक टूम निघाली होती की हे शिक्षक कमी आहेत, मुलंही कमी आहेत, त्यामुळे त्यांनी असं केलं की वाड्या वस्त्यावरच्या शाळा बंद करणार आणि मग त्या मुलांना एक कधी केंद्रीय शाळा नेमणार आणि मुलांच्या वाहतुकीची सुविधा करणार त्यांना येण्या जाण्याची. म्हणजे घर कसं मुलाच्या घरापासून 2 मिनिटं शाळा असायची, ते मुलं आता त्या गाडीत बसून त्या केंद्रीय शाळेत जाणार आहेत. असं एक नवीन सुरू केलं. अशा 2-3 गोष्टी त्यांनी केल्या. एक म्हणजे त्याला समूह शाळा म्हणतात. म्हणजे त्यांचं असं म्हणणं इथे 4च मुलं आहेत पण 2 शिक्षक आहेत, नाही परवडत. ठीक आहे, आपण असं एक गणित लक्षात घेऊ. प्रश्न असा आहे की मुलं 5 ते 10 किलोमीटर अंतर मुलं शिकतात म्हणजे काय होतं तर मुलं त्यांच्या परिसरात पण शिकतात. आणि तुम्ही दुर्गम भागामध्ये जेव्हा मुलांना तिकडनं बाहेर काढतात त्यावेळी बाहेर कोण पडतं? मुलगा बाहेर, मुलगी बाहेर पडत. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे खेड्यापाड्यांमध्ये लोकांनी शाळा काढल्या, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांनी शाळा काढल्या, तिथे पहिल्यांदा फायदा मराठवाड्यासारख्या ठिकाणी मुलींचा झाला. कारण मुलींची 7वी-8वी नंतर लग्न होत होती. आई वडिलांना जेव्हा वाटलं की पुढची 3 वर्ष मुलगी गावातच शिकते आहे, तेव्हा त्या मुलीचं लग्न 8वीत व्हायचं, ते आणखी 4 वर्ष पुढे गेलं. म्हणजे त्या मुलींची जी दुःख आहे, त्या मुलींचा जो त्रास आहे याचा विचार आपण करतच नाही. म्हणजे पुन्हा समूह शाळा ही मुलगी केंद्रीय व्यवस्था आहे, मुलगी केंद्रीय व्यवस्था नाही. हा एक भाग. दुसरं त्यांनी असं केलं की नंदुरबारची आदिवासी मुलं आहेत, गडचिरोली चंद्रपुरातली आदिवासी मुलं आहेत, यांना सरकारने उचलायचं आणि महाबळेश्वर पाचगणीच्या रेसिडेन्शियल शाळांमध्ये घेऊन ठेवायचं. आणि मग तिथे त्यांची फी सरकारच भरत आहे. त्या निवासी शाळावाले जे सगळे लोक आहेत ते त्यांना का घेत आहेत तर त्यांचा धंदा चालू आहे. आणि तिथे त्यांनी या मुलांची एक वेगळीच वर्गवारी केली ही सगळी ग्रामीण, आदिवासी, वंचित घटकातली मुलं यांना नावापुरतं घेतलंय. आता ह्याला तुम्ही विरोध जर केला तर लोक काय म्हणतात, मग आदिवासींच्या मुलांनी शिकायचंच नाही, मग वंचित घटकांच्या मुलांनी शिकायचंच नाही का? शिकायचं. पण चांगलं शिक्षण घेण्यासाठी त्यांना तुम्ही 500 किलोमीटर त्यांना स्थलांतर करायला लावण्यापेक्षा त्यांच्या गावात का नाही चांगलं शिक्षण देता येणार? आणि याचाही डेटा काढून बघितला पाहिजे की पाचगणी महाबळेश्वरच्या शाळांमध्ये ज्या मुला मुलीला पाठवण्यात आलं त्यातली किती मुलं टिकली आणि किती मुलं गावांमध्ये परत गेली, आणि त्या मुलांना पाठवण्यासाठी सरकारनं त्या शाळांना किती पैसे दिले, हा पैसा कोणाच्या खिशात गेला, हे निर्णय कोणत्या अधिकाऱ्याने घेतले, कोणत्या लोकप्रतिनिधींनी घेतले, याच्यामध्ये
कुठल्या निवासी शाळा लोकप्रतिनिधींच्या किंवा मंत्र्यांच्याच होत्या याचं आपण काहीही तपासणी करत नाही. आपण काय म्हणतो, आदिवासींचा आहे म्हणजे बरोबरच केलं असतं. म्हणजे आदिवासींच्या नावाखाली काही लोकांची दुकानदारी चालू आहे, अनुसूचित जातींच्या नावाखाली काही लोकांची दुकानदारी चालू आहे. तर हे जे आहे, या सगळ्यामधनं लोकांना त्यांच्या घराच्या शेजारी शिकायला मिळता कामा नये. विनोबांचं एक खूप जुनं विधान आहे की चांगली शाळा म्हणजे काय, जी परिसरातली आहे, 2 किलोमीटरच्या आसपास ती शाळा असली पाहिजे. कारण लोक त्या परिसरात राहत आहेत. आता मुंबई सारख्या शहरात तू पाहिलं, खेड्यामध्ये वेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. खेड्यांमध्ये 2 ते 5 किलोमीटर त्या मुलांना कदाचित अनेक ठिकाणी चालायला रस्तेच नाही. मग जर रस्ते नसतील तर ही आदर्श अपेक्षा झाली की आई वडील सोडतील. आई वडिलांचं पोट ते कामावर गेले तरच भरणार आहे. त्यामुळे मग आई वडील असा विचार करतात की 2-3 मुलं असतील तर एकाने घर सांभाळावं. आणि मग बरेचदा घर सांभाळणारी मुलगीच राहते. तर घरापासून शाळा जितकी लांब जाईल, तिला तुम्ही समूह शाळा म्हणा, केंद्रीय शाळा म्हणा, काही म्हणा, घरापासून शाळा दूर जाणं म्हणजे लोकांचं शिक्षण थांबलं, मुलींचं शिक्षण, विशेषतः मुलींचं शिक्षण थांबलं. आणि घरापासून तुम्ही केंद्रीय शाळांच्या नावाने दूर न्या, नाहीतर आदिवासींच्या वस्ती शाळांच्या नावाने दूर न्या, नाहीतर पाचगणीच्या रेसिडेन्शियल शाळांच्या नावाने दूर न्या, या सगळ्यांमध्ये पैशांचा व्यवहार होतो आहे, शिक्षण होतंय का याच्याबद्दल गंभीर शंका. तर सर, आता आपल्याकडे आपण मराठी समाज आपला जो आहे ते एकदम उत्सवप्रिय आहे, प्रत्येक गोष्टीचं आपण सेलिब्रेशन करतो. तर आता थोडंसं असं झालंय की आपण अनेक प्रकारची साहित्य संमेलनं होत आहेत. ही खूप चांगली बाब आहे. म्हणजे आता तर दिल्लीमध्ये साहित्य संमेलन होणार आहे, महाराष्ट्रामध्ये 2-3 प्रकारचे होतात, प्रांतनिहाय होतात, अशी वेगवेगळी साहित्य संमेलनं होत आहेत. त्यानिमित्ताने लोक एकत्र जमतायत, वाचन वाढतंय, वाचक भेटतायत एकमेकांना, लेखक भेटतायत लोकांना. तर हे सगळे भाषिक व्यवहार झाले. पण याच्यामध्ये अजून आपली मराठी ज्ञानभाषा व्हावी किंवा अजून भाषेचा विकास व्हावा असं काही घडतंय की नुसतं हे सेलिब्रेशन आहे, एक उत्सवीकरण आहे? एक असं आहे की आपली जी संमेलन आहे साहित्य संमेलन, हो, आपली संमेलन भाषा संमेलन नाही. अच्छा. म्हणजे आपल्याकडे सगळी संमेलनं जर तू पाहिलीस तर त्याच्यामध्ये कथेवर चर्चा आहे, कवितेवर चर्चा आहे, कादंबऱ्यांवर चर्चा आहे. आता जरा लोकलज्जेस्तव भाषेच्या प्रश्नांवर, म्हणजे मराठी भाषा आणि रोजगार, एखादा परिसंवाद ठेवायचा, तिथे सुद्धा पुन्हा नेहमीचे यशस्वी कलाकार आणायचे. म्हणजे आपल्याकडे भाषेचा व्यवहार हा साहित्य तर आहे, म्हणजे साहित्याचा व्यवहार हा भाषेच्या अनेक व्यवहारांपैकी एक व्यवहार आहे, एकमेव नाही. याचं भान आपल्याकडे अखिल भारतीय साहित्य महामंडळापासून महाराष्ट्र सरकारपर्यंत लोकांना नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे साहित्य संमेलनच होतात. गेल्या काही काळामध्ये लोक आता भाषेच्या प्रश्नांवर बोलायला लागले. आता अभिजाततेचा दर्जा मिळाल्यामुळे लोकांना असं वाटतं की आता आपले प्रश्न काही जे काही होते ते सहज सुटणार आहे. म्हणजे अभिजात मराठीचा अहवाल आल्यापासून ते प्रत्यक्षात मान्यता मिळेपर्यंत 10-12 वर्ष गेली. आपल्याकडे लोकांचं म्हणणं काय होतं की 300 ते 400 कोटी रुपये मिळणार, त्याच्यावर आपले लोक डोळे ठेवून बसले. काही लोकांनी त्याच्यासाठीची आपली दुकानं पण सुरू केलेली. ज्या भाषांना 2013 पर्यंत हा दर्जा मिळाला, म्हणजे कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, संस्कृत आणि त्याच्यानंतर ओडिया, ज्यांना हा दर्जा मिळालेला आहे त्या भाषांच्या विकासासाठीचं एक इन्क्युबेशन सेंटर, सुरुवातीचं नमुना पायलट केंद्र आपल्याकडे म्हैसूरच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस मध्ये असतं, भारतीय भाषा संस्थान. 2010 पासून 14 पर्यंत, 17-18 पर्यंतचा जर डेटा तू पाहिला तर सर्व या भाषा आधी ज्यांना अभिजाततेचा दर्जा मिळाला त्यांना मिळालेली रक्कम 2 ते 5 कोटी आहे. हे लोक आपल्यापेक्षा जास्त आग्रही लोक आहेत, पण तरीही त्यांना किती रक्कम मिळाली आहे? 2 ते 5 कोटी मिळाली. कारण सरकार तुम्हाला अभिजाततेचा दर्जा देऊन तुमच्यावर 200 कोटी टाकून देत नाही. सरकार तुम्हाला असं विचारतं, भारत सरकार, की तुमच्याकडे योजना काय आहे, तुमच्याकडे यंत्रणा काय आहे, तुमच्याकडे मनुष्यबळ काय आहे आणि तुमची काम करण्याची पद्धत काय आहे. पण आपल्याकडे असं झालंय की लोकांना पी हळद आणि हो गोरी असं म्हणण्याचा पद्धत आहे. त्यामुळे लोकांना वाटत होतं की अभिजाततेचा दर्जा मिळाला की 300 कोटी मिळतील. तर मराठी समाजाचा तो भ्रमनिराश व्हायला अजून एक वर्षभराचा कालावधी आहे. पण या दरम्यानच्या काळामध्ये आता अभिजात मराठीने आपले सगळे प्रश्न सुटणार आहे. अभिजात मराठीचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी शाळा चालणार आहेत का, न्यायालयात मराठी वापरलं जाणार आहे का, प्रशासनामध्ये मराठीतनं सह्या सुद्धा न करणारे IAS ऑफिसर आहेत ते मराठीतनं लिहायला लागणार आहेत का. आपल्या अनेक विद्यापीठांमध्ये परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका
मराठीतनं काढल्या सुद्धा जात नाही, हम्म. म्हणजे नमुना म्हणून सुद्धा काढल्या जात नाही. हे घडणार आहे का? हम्म. आणि मराठी माणसांना ज्ञानासाठी मराठी जी उपयोगी पडणार आहे नव्या तंत्रकुशल काळामध्ये, त्याच्यासाठीची काही योजना आपल्याकडे आहे का? तर नाही. मग ह्या सगळ्यावरचा आपला उतारा काय आहे? तर आपण भेटलं पाहिजे, आपण परिसंवाद केले पाहिजेत, आपण संमेलनं केली पाहिजेत. आपलं संमेलन जे आहे म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं, त्याला खूप मागे महात्मा ज्योतिबा फुलांनी ते करणाऱ्या मंडळींना घालमोडे दादा असं म्हटलेलं आहे. म्हणजे न्यायमूर्ती रानड्यांनी त्यांना आमंत्रण दिलं, त्याचं उत्तर म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे. प्रश्न असा आहे की आता आपली संमेलनं हळूहळू जास्त माणसांपर्यंत पोहोचतायत, पण संमेलनं करणं आणि भाषेच्या नियोजनाच्या आणि विकासाच्या यंत्रणा उभ्या करणं या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. आपल्याकडे 2010 साली मराठी भाषेचा विभाग स्थापन झाला, तो आधी नव्हता. तो मराठी अभ्यास केंद्राने महाराष्ट्रातल्या पत्रकारांच्या मदतीने सरकारला करायला भाग पाडलं, आणि ही भाषा विकासाची महाराष्ट्रातली यंत्रणा आहे. पण गेल्या 14-15 वर्षांमध्ये हा जो भाषा विभाग आहे, पक्ष कोणताही असो, मंत्री कुठल्याही पक्षाचे असो, हा भाषा विभाग जो आहे तो जवळपास मृतावस्थेत आहे. याचं कारण भाषेच्या विकासासाठीचं जे काही नियोजन करावं लागतं, म्हणजे विभाग स्थापन झाला 10 साली, 2025 मध्ये सुद्धा मराठी भाषेच्या धोरणाची अंमलबजावणी झालेली नाही किंवा अंमलबजावणीला सुरुवातही झाली. मग या सगळ्यांवरचा उतारा म्हणून लोक कसं म्हणतात की आज यांना पुरस्कार देऊ, उद्या त्यांना पुरस्कार देऊ, अशा पद्धतीनं महामंडळाचं संमेलन तर आहे. तारा भोवाळकर यंदा त्याच्या अध्यक्ष आहेत, आणि फार कमी ताठ करण्याचे जे लोक आहेत आपल्याकडे त्यांच्यापैकी ते आहेत. त्याच्यामुळे भाषेच्या संस्कृतीच्या प्रश्नांबद्दलचं त्यांचं म्हणणं महत्वाचं पण आहे. पण त्याला जोडून सरकारने जी काही इतर संमेलनं सुरू केली, सरकारी संमेलन, त्यातलं विश्व मराठी संमेलन जे आहे, आधी ते अमेरिकेत व्हायचं, युरोपात काही ठिकाणी व्हायचं. मग आता गेल्या 2-4 वर्षापासून सरकारला वाटायला लागलं की त्याच लोकांनी इकडे या, हरकत नाही लोकांनी यायला, पण अमेरिकेतल्या आणि युरोपातल्या आणि जगाच्या इतर भागातल्या लोकांना पैसे देऊन तुम्ही का बोलावताय? ते परिस्थिती चांगली आहेत म्हणूनच तिथं आहेत ना. जर ते तिथं आहे, प्रेम असेल मराठी, फक्त स्वखर्चाने येतील. बरोबर. आणि मग असं झालंय की तिथे येणाऱ्या लोकांना 85,000 रुपये सरकारनं द्यायचे, आणखी कोणाला निवेदनाला द्यायचे, आणखी कोणाला द्यायचे. हा उत्तर पेशवाईतल्या रमण्याचं हे नवं रूप आहे. पण आता हे असं म्हणलेलं लोकांना आवडत नाही. लोकांना असं वाटतं की मग सरकार काहीच करत नाही तर सरकार काहीतरी करत आहे. पण सरकारने काहीतरीच करण्यापेक्षा जे योग्य तेच केलं पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारच्या संमेलनांवर काही कोटी खर्च करण्यापेक्षा भाषेच्या विकासाच्या यंत्रणा विकसित करण्यासाठी तो पैसा वापरला पाहिजे. पण मला कल्पना आहे की सरकार ते यासाठी करणार नाही, कारण ते केल्याशिवाय मिरवता येत नाही. बरोबर. आणि लोकांना उपकृत करता येत नाही. आणि याबरोबर सर आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं की दाक्षिणात्य राज्यांमधले जे लोक आहेत त्यांना त्यांच्या भाषेबद्दल अतिशय प्रेम आहे, आणि ते अजूनही आपली भाषा संस्कृती सतत जतन करत असतात, आणि ते करून देखील ते सर्व क्षेत्रामध्ये पुढे आहेत, आपलं करिअर ते नीट घडवत आहेत. तर मग त्यांची जी मानसिकता आहे दाक्षिणात्यांची आणि आपली मराठी लोकांची, त्याच्यामध्ये मूलभूत असा काय भेद आहे की ज्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपली भाषा कमी आहे किंवा असं काही? असं आहे की आपण ना उत्तर भारताचे आहोत ना दक्षिण भारताचे, आपण मध्ये सांध्यावर आहोत. त्यामुळे आपण खरे पश्चिम भारताचे आहोत, पण आपल्याला मध्येच असं वाटतं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्रीने धावून गेलं पाहिजे. म्हणजे दरवेळेला काही हिमालय आपल्याला विनंती करतोय असं नाही, पण कधी कधी आपण स्वतःहूनच अनाहूतपणे ती मदत करायला जातो. नंतर आपल्याला कधी कधी वाटतं की आपण हे हिंदीचं वर्चस्व लादणारे जे लोक आहेत त्यांना जर विरोध करायचा तर आपण दाक्षिणात्यांच्या बरोबर गेलं पाहिजे. पण दाक्षिणात्यांचं आणि आपलं लिपी साधर्म्य नाही, त्यामुळे ते आपल्याला जवळ घेत नाही. त्यामुळे महाराष्ट्र हा त्या दृष्टीने सँडविच झालेला भाग. आता दाक्षिणात्यांमध्ये कन्नड तू पाहिजेस, तमिळ, तेलुगू, मल्याळम ही सगळी जी मंडळी आहेत यांना एक लिपीचं संरक्षण आहे. मराठी माणसांना उत्तर भारताच्या आणि हिंदीच्या देशांतर्गत वर्चस्ववादापासून किंवा वसाहतवादापासून लिपीने संरक्षण दिलेलं नाही, जे दाक्षिणात्यांना मिळाले. त्यामुळे आपल्याकडे बरेचदा असं होतं की आपल्याला साधा रिक्षावाला पण आपल्याला म्हणतो की तुम्हाला काय हिंदी कळतंय ना, हिंदी आणि मराठी सारखंच आहे. ही हिंमत तो बंगलोरमध्ये करणार नाही, ही हिंमत ते चेन्नईमध्ये करणार नाही. आणि आपल्यालाही असं वाटतं की हिंदी सिनेमा डब कशाला करायला पाहिजे, तो काय आपल्याला तसाही कळतो आहे. त्यामुळे आपली
भाषिक समाज म्हणून भाषेची मागणीच मर्यादित आहे. हा आपल्यात आणि दाक्षिणात्यांमध्ये महत्वाचा फरक आहे. आणि त्यांनी दैनंदिन व्यवहारात अजूनही त्यांची भाषा ठेवली आहे. आणि आपण त्रिभाषा सूत्राकडे गेलो हो. आणि त्या त्रिभाषा सूत्रामध्ये हम्म. हिंदीवादी जे आहेत ते हम्म. इतके बदमाश आहेत हम्म. की त्यांनी हिंदी पासून सुरुवात केली, हम्म. मग ते इंग्रजीकडे गेले आणि जमलं तर मराठी वापरायचं हम्म. असा त्यांचा कल आहे. हम्म. त्यांना हे नाटक दक्षिणेत करता येत नाही. हम्म. तिथं तुम्हाला तमिळ पासूनच सुरुवात करायला लागते, हम्म. मग ते इंग्रजीकडे वळतात हम्म. आणि मग आता आम्हाला हिंदीची गरजच नाही म्हणून सांगतात. हम्म. त्यामुळे तिथे बरेचदा द्विभाषा सूत्रावर भागत आहे. पण याचा अर्थ आपलं खूप वाईट आहे आणि त्यांचं एकदम नंदनवन आहे असं नाहीये. हम्म. तमिळनाडूमध्ये, केरळमध्ये, कर्नाटकामध्ये सुद्धा हम्म. या मधल्या तिसरी भाषा नाहीये, पण तुंबळ लढाई जी आहे ती इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेची आहे. हम्म. मग तिथल्या अनेक मोठ्या म्हणजे समाजातल्या लब्ध प्रतिष्ठितांचं असं म्हणणं पडतं आहे हम्म. की आम्ही कशाला आमच्या मुलांना प्रादेशिक भाषेत शिकवायचं, हम्म. आम्ही थेट इंग्रजीतच शिकवू. हम्म. त्यामुळे त्याच समाजांचं सुद्धा भाषिक स्थलांतर घडत आहे. हम्म. फक्त आपल्या लोकांचं भाषिक स्थलांतर होताना ते मराठीतनं कधी हिंदीकडे आणि कधी इंग्रजीकडे होत आहे. हम्म. तिथे अनेक ठिकाणी हिंदीचा पर्यायच उपलब्ध नसल्यामुळे हम्म. लोक थेट तमिळकडनं इंग्रजीकडे, मल्याळमकडनं इंग्रजीकडे असं जात आहेत. हम्म. फक्त फरक इतकाच आहे की हम्म. त्या समाजांमध्ये आपल्या तुलनेमध्ये हम्म. भाषेच्या प्रश्नांवर, हम्म. भाषेच्या विकासावर, भाषेच्या तंत्रज्ञानात्मक ताकद वाढवण्यावर हम्म. होणारा जो खर्च आहे हम्म. तो तुलनेनं जास्त आहे. बरोबर. आणि त्यामुळे त्या भाषांचं आपल्या तुलनेत बरं आहे. हम्म. पण सगळ्याच भारतीय भाषांना हम्म. एकीकडे हिंदी पासून धोका आहे, हम्म. दुसरीकडे इंग्रजी पासून धोका आहे. हम्म. आणि आपल्या भाषेच्या बद्दल न्यूनगंडाच्या बाहेर जाऊन रचनात्मक कसा विचार करायचा हम्म. याचं काहीच समग्र नियोजन भारतीय भाषांनी केलेलं नसल्यामुळे हम्म. त्यांची अवस्था वाईट आहे. हम्म. त्याच्यात सर्वाधिक वाईट अवस्था असलेल्या लोकांमध्ये मराठीचा नंबर जवळपास पहिला आहे. हम्म. अच्छा, आता हे सगळं समग्र भाषेबद्दल झालं. आता आपल्याच राज्यामध्ये एवढ्या बोली भाषा आहेत, तर अनेकदा प्रमाण भाषा आणि बोली याच्यामध्ये वाद चालतो. म्हणजे बोलीवाले म्हणतात की प्रमाण भाषा आम्हाला कमी लेखते, प्रमाण भाषा म्हणते की एका प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी सगळ्यांनी एक भाषा बोलणं गरजेचं आहे. तर हा जो वाद आहे ना, त्याच्यातून आपलीच भाषा थोडीशी मागे पडते किंवा कमी जास्ती लेखलं जातं एकमेकांना. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? बोली आणि प्रमाण भाषेमधला जो वाद आहे ना, तो काही प्रमाणामध्ये कृत्रिम वाद आहे असं वाटतं. हम्म. आपल्याकडे असं झालंय की वऱ्हाडी बोलणारे लोक आहेत, हम्म. अहिराणी बोलणारे लोक आहेत, आणि इथे मुंबईच्या जवळ आगरी बोलणारे लोक हो. आहेत. आणि आपल्याकडे भाषा प्रमाण किंवा अप्रमाण असते असा विचार न करता शुद्धाशुद्धतेचा विचार आपण खूप केला. हम्म. आणि तो शुद्धाशुद्धतेचा विचार केल्यामुळे हम्म. हे आणीपाणी बोलणारे लोक आहेत हम्म. असं म्हणून समाजातल्या उच्चवर्गीय आणि उच्चवर्णीयांकडनं बहुजनांना अनेकदा तुच्छतेची वागणूक मिळालेली आहे. हो. त्यामुळे ही तुमची भाषाच नको हम्म. असं म्हणून लोक मराठीपासून दूर गेलेले आहेत. हम्म. पण आता आपण लक्षात घ्यायला पाहिजे की त्या शुद्धाशुद्धतेच्या वादापासून आपण दूर आलो. हम्म. आता आपण प्रमाण आणि अप्रमाण मराठीबद्दल बोलतो आहोत. हो. आणि आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की कोणत्याही भाषेच्या सार्वत्रिक व्यवहारासाठी हम्म. तुम्हाला प्रमाण भाषा लागतेच. बरोबर. इंग्रजी सुद्धा हम्म. अनेक प्रकारच्या बोलींमध्ये हम्म. अनेक प्रकारचे लहेजे आहेत तिच्या. हम्म. पण तुम्ही एखादं वर्ड डॉक्युमेंट जेव्हा तयार करता, एखादं ईमेल जेव्हा लिहिता, हम्म. तर तुम्हाला असं नाही म्हणता येणार की मी या प्रकारचंच इंग्रजी लिहीन किंवा हम्म. त्याच प्रकारचं लिहीन. हम्म. तुम्ही काहीतरी एक प्रमाण इंग्रजी स्वीकारलं. हम्म. जर प्रमाण इंग्रजी आहे तर प्रमाण मराठी आहे. हम्म. आणि ते प्रमाण मराठी अधिकाधिक सर्वसमावेशक, हम्म. अधिकाधिक विस्तारलेली ती असली पाहिजे, हम्म. यासाठी प्रयत्न केलेच पाहिजे. हम्म. पण जे लोक असं म्हणतात की बोली राहिल्या पाहिजेत, भाषेचं भाषा बघून गेली, हम्म. असं होणार नाही. हम्म. वऱ्हाडी संपेल, अहिराणी संपेल, हम्म. इतर सगळ्या मराठीच्या बोली संपतील, त्या कदाचित आज संपतील. हम्म. मराठी भाषा उद्या संपतील. आणि प्रमाण भाषा टिकवणं हम्म. हे बोली भाषा टिकवण्याच्या प्रवासामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. हम्म. त्यामुळे याच्यामध्ये कृत्रिम शत्रुत्व जर आपण निर्माण केलं हम्म. तर फक्त आपण परिसंवादांमधल्या 4 पेपर्सची सोय करू, हम्म. पण बोली पण संपतील आणि प्रमाण भाषा पण संपेल. हम्म. त्यामुळे या भाषा या वादाच्या पलीकडे जाऊन हम्म. विस्तारलेली मराठी, सर्वसमावेशक मराठी हम्म. आणि बोली भाषांबद्दल पुरेसा आदर बाळगणारी मराठी हम्म. आपल्याला कशी या सर्व समाजामध्ये अधिकाधिक तिचं सखोलीकरण करता येईल, हम्म. अधिकाधिक लोकांपर्यंत नेता येईल, हम्म. हाच आपला कामाचा भाग राहिला पाहिजे आणि कृतीचाही भाग राहिला पाहिजे. तर सर, याच नोटवरती आपण थांबूया. तुमचं मराठी अभ्यास केंद्राचं गेल्या 25 वर्षातलं खूप मोठं काम आहे.
म्हणजे तुम्ही नुसते लेखक किंवा विचारवंत नाही आहात, तर कृतिशील लेखक आणि विचारवंत आहात. हे खूप महत्वाचं आहे आमच्यासाठी. आणि या निमित्ताने आपला जो मराठी भाषा दिन आहे, तर अतिशय अंतर्मुख करणारी मुलाखत झालेली आहे ही सगळ्यांसाठीच, MMCच्या आमच्या सगळ्या वाचकांसाठी. तर तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात, तुमचा वेळ दिलात. मला वाटतं 1 तासाहून जास्ती मुलाखत झाली ना आपली ही. आणि मराठी भाषेचे सगळे सर्वांगीण प्रश्न मांडलेत. नुसते प्रश्न मांडले नाही, तर उपाययोजना देखील त्याच्या मांडलेल्या आहात तुम्ही. तर त्यासाठी तुमचे खूप आभार. मंडळी, मराठी राजभाषा दिनानिमित्त आज आपण डॉक्टर दीपक पवार सरांशी गप्पा मारल्या. मराठी भाषेचे विविध प्रश्न, त्याच्यावरची जे काही उत्तरं आहेत, त्या प्रश्न सोडवण्यासाठी उत्तर आहे, ते आपण सगळं जाणून घेतलेलं आहे. मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून गेली 25 वर्ष ते विविध उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमांमध्ये कोणाला सहभागी व्हायचं असेल तर त्याविषयीची माहिती आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आणि वेबसाईटची माहिती आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्की पहा. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. MMC वर्तमानला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MMC वर्तमान.